नमस्कार मित्रांनो, डिफेनिक्स स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण फोटोशॉपमध्ये निऑन इफेक्ट कसा ऍड करायचा हे पाहणार आहोत. तुम्हाला कोणताही अनुभव नसला तरी हे स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर चला आपण सुरू करूया. मी इथे एका वुमेनची PNG फाईल घेतलेली आहे. आता आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करूया. बॅकग्राऊंडला मी इथे ग्रेडियंट वरती क्लिक करून इथे बॅकग्राऊंड घेत आहे. वुमेनला वुमेनची लेअर मी वरती घेतो. लेअर इथं ग्रेडियंट वरती डबल क्लिक केल्यावरती आपल्याला इथं पॅनल ओपन होईल. त्यामध्ये आपण कलर क्लिक करूया. कलरला मी जे इमेजेस मध्ये कलर आहेत ते क्लिक करणार आहे. ओके. एकदम छान असा कलर आपल्याला भेटलेला आहे. तर आपण आता पेन टूल घेणार आहे. पेन टूलने इथे आपण एक शेप क्रिएट करणार आहोत. कारचा असा आपण इथं शेप घेतला आहे. कंट्रोल एंटर प्रेस करणार आहोत. आपण लेअर पण तिथे केलेला आहे. आता आपण एडिट मध्ये जाऊन स्ट्रोक देणार आहे. 20 पिक्सल 30 पिक्सल तुम्हाला वाटतील ते आपण कंट्रोल डीने साईज आपण जर साईज मला बारीक लेअर मध्ये जाऊन त्याला ओव्हरले इफेक्ट देऊ. त्यानंतर मग आउटर ग्लो मध्ये ओके असा आपला निऑन इफेक्ट आपल्याला भेटलेला आहे. इमेजला अजून छान करण्यासाठी कंट्रोलने या वुमेनच्या लेअरवरती मी क्लिक केलेलं आहे. तर आपण याची पहिली एक कॉपी बनवून खालच्या लेअरवरती कंट्रोलने क्लिक केले आहे. त्याला आपल्याला रेस्टिसाइज करावं लागेल आणि कंट्रोल बॅक त्याच्यामध्ये ब्लॅक कलर फिल केलेला आहे. त्याला कन्वर्ट टू ऑब्जेक्ट केलेला आहे. कन्वर्ट टू ऑब्जेक्ट करून फिल्टर मध्ये जाऊन आपण त्याला लोशन वर इफेक्ट देणार आहोत आणि याला थोडी शॅडोचा इफेक्ट येईल. अशा प्रकारे आपला हा इथे निऑन इफेक्ट आपल्याला भेटलेला आहे. तुम्ही कोणत्याही शेप मध्ये कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही निऑन इफेक्ट घेऊन तुमची फाईल तयार करू शकता.